नको. महाराजांनी मला शानपणाच्या 4 गोष्टी सांगितल्या. मी खाली आलो, पण गड उतरताना मी ठरवलं की पुन्हा महाराजांच्याकडे येण्यात काय अर्थ नाही. माझं आत्ता कुठं राजकीय करिअर सुरुवात आहे, मी आत्ता कुठेतरी संबंध समर्थपणा करायला सुरुवात केली आहे, त्यांच्याच कृपेनं करतो हे आज कळतंय, त्यावेळी नव्हतं कळलं. या मस्तीत मी गड उतरायला लागलोय. माझ्या लोकांना मी सांगितलं, बाबा रे उद्या माझं सगळं कॅन्सल झालंय, मी घाटात जाऊन उभा राहणार आहे. कुणी बघण्यापूर्वी मी घाटात जाऊन उभा राहिलो. त्या ठिकाणी माझ्या हातात एक निवेदन आहे, माझ्या हातामध्ये एक हार आहे. 11चं टायमिंग आहे, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला, मुख्यमंत्री नाही, कोणच नाही. गावात चर्चा आहे, कालपर्यंत सरपंच फुरफुरत होता, आज कुठं आहे जाग्यावर. म्हणजे एक प्रकारची माझी नालस्तीच सुरू होती गावात सुद्धा. मुख्यमंत्र्यांचा ताफा तिकडनं वेळानं सुटला. पोलीस खात्याला सूचना आल्या, मुख्यमंत्री कुठेही थांबणार नाहीत, गर्दी असेल तर बाजूला करा, बॅरिकेडिंग लावा आणि मुख्यमंत्र्यांच्या गाड्या डायरेक्ट कोकणात जाणार आहेत. पोलीस खात्यानं वरच्या आदेशाप्रमाणे तशा पद्धतीनं केलं. गाड्या सुटल्या आणि मला एक त्यावेळच्या काळामध्ये कॉन्टेसा गाड्या मंत्रिमंडळानं सगळ्या घेतल्या होत्या. त्यावेळच्या काळामध्ये केवळ पायलट कार नव्हती, तर वॉर्निंग कार सुद्धा होती. वॉर्निंग कार गेली आणि पायलट कार जात असताना मी असा हात जोडला त्या कॉन्टेसा गाडीला, गाडी स्लो होऊन थांबली. मी त्या गाडीजवळ गेलो, मुख्यमंत्र्यांची काच खाली आली, मी नमस्कार केला आणि मी बोर्ड दाखवलं, साहेब या ऐतिहासिक किल्ले गगनगडावर. बघतोय तर महाराज त्या दगडी पाषाणावर असे काय बसले होते. दुपारी 1:30चा वेळ होती, प्रहर होता. सबंध सूर्याची किरण त्यांच्या भगव्या कपणीवर पसरली होती, अशी लाल छटा अशा मोडल्या होत्या. मुख्यमंत्रींना म्हटलो, साहेब महाराज बसलेत समोर. मुख्यमंत्री खाली उतरले, मुख्यमंत्र्यांनी चपला काढल्या, पलीकडनं नारायण राणे उतरले. मुख्यमंत्र्यांनी महाराजांच्याकडे बघून नमस्कार केला, माझ्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले, सरपंच तुमचं मुख्य काय काम आहे तेवढं मला सांगा, मी तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावणार आहे, फक्त माझं एक तुम्ही काम करावं लागेल. मी म्हटलो, साहेब बोला. म्हटले, आधी तुमचं काम सांगा. मी म्हटलो, तुम्ही निर्णय घेतलाय की तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी ITI करायचा, तर माझा गगनबावडा हे दुर्लक्षित तालुका आहे, त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली ITI तुम्ही मंजूर करावी, ही माझी पहिली मागणी आहे. सरपंच ही पहिली मागणी तुमची मान्य, बाकीच्या मागण्याही मान्य करतो, पण गगनगिरी महाराजांना मी वंदन केलं. महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी मला आशीर्वाद मी मागितला, एवढं काम तुम्ही महाराजांना सांगायचं करा. मी ठीक आहे म्हटलो. गगनबावड्यात मेसेज आला की CM ची गाडी ब्लॉक झाली. पुन्हा मेसेज आला, नो प्रॉब्लेम. गगनबावडा सरपंचांचं स्वागत स्वीकारण्यासाठी गाडी थांबली होती, गाड्या पास ऑन झाल्या. सबंध गावभर माझी चर्चा होती की नंदू पवारनं घाटात मुख्यमंत्र्याला कसा थांबवला, हा किमयागार होता म्हणून मुख्यमंत्री थांबला. आज गगनबावड्याला जिल्ह्यातली पहिली ITI तर झालीच, पण परवा महाराष्ट्र शासनानं निर्णय घेतला की गगनबावड्याच्या ITIला संत गगनगिरी शासकीय तंत्रनिकेतन हे नामोल्लेख परवा गगनगिरी महाराजांच्या ITIला त्या झाला. आणि त्या रस्त्यानं ज्यावेळी गाड्या जातात, रस्त्यानं आम्ही ज्यावेळी जातो आणि तो नामोल्लेख ज्यावेळी दिसतो, त्यावेळी तिथं आम्हाला गगनगिरी महाराजांचं दर्शन होतं, हे मला सांगायचं आहे. दुसरा एक अनुभव सांगतो. असाच आमच्या गावात एक कार्यक्रम होता. तुम्ही कंटाळलेला नाही ना? कोण कंटाळा असला तर मी थांबवतो. दुसरा एक अनुभव सांगतो. माझ्याच गावामध्ये एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं उद्घाटन करायचं ठरलं होतं. ते इमारतीचं उद्घाटन करत असताना लोकांनी, कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की कुणीतरी नंदू या गगनबावड्यामध्ये गगनगिरी म्हणून लुडबुड करायला लागलाय, रामनवमीचा उत्सव करायला लागलाय. गगनगिरी महाराज आमच्या किती जवळचे आहेत त्याला अजून माहित नाही, गगनगिरी महाराजांच्या हस्तेच त्याचं उद्घाटन करूया. ती मंडळी गगनगिरी महाराजांकडे गेली. महाराजांना त्यांनी सांगितलं, प्राथमिक आरोग्य केंद्राची अशी इमारत झालेली आहे, त्या इमारतीचं उद्घाटन महाराज आम्हाला करायचं आहे आणि तुमची तारीख द्या. हा महात्मा इतका साधा, इतका सोपा होता. माझ्यासारखा असता तर म्हटलं असता, थांब जरा डायरी बघतो. कुणाला तरी सांगितलं असतं, डायरीत तारीख असली तर बघा, असली तरी नाही म्हणून सांगा, नंतर बघूया. पण या महात्म्यानं सांगितलं, मी गडावरच आहे, तारीख कुठली घ्या, कधीही यायला मी तयार आहे. किती स्वस्त होते हो महाराज आपले. त्यांना आनंद झाला. ते खाली आले. त्यांनी मग सगळे आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे सगळे पदाधिकारी मोठा कार्यक्रम नियोजन केलं. नियोजन करत असताना त्यांच्या डोक्यात एकच होतं की नंदू पवार आता कुठेतरी राजकारणात वळवळ करायला लागलाय, त्याला एवढं पुढे येऊ द्यायचं नाही. गगनबावड्यात पत्रिका देत असताना माझ्या शेजारच्या घरात पत्रिका दिली, इकडल्या घरात पत्रिका दिली, पण मला पत्रिका दिली नाही. का तर निर्लज्ज